विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी मराठीमधील 13वी कविता आहे अनामवीरा. हिचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वाध्यायातील प्रश्न 1 आहे, कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? कवितेतील काही ओळी आहेत, या ओळी कवींनी का म्हटले आहेत असे आपल्याला वाटते हे या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यातील आपल्याला पहिली ओळ दिलेली आहे, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. असे कवी का म्हटले असावे हे लिहूया. देशाच्या रक्षणासाठी युद्धकाळात आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढता लढता अनेक सैनिकांना वीरमरण येते. शहीद झालेले अनेक अज्ञात सैनिक देखील असतात. अशा अज्ञात सैनिकांसाठी कवी कुसुमाग्रज म्हणतात की देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी ज्या ठिकाणी प्राण सोडला तेथे कोणी त्यांचे स्मारक बांधले नाही किंवा एक ज्योतही प्रज्वलित केली नाही. यानंतरची दुसरी पंक्ती आपल्याला दिलेली आहे, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. याविषयी लिहूया. सैनिकाच्या जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. आज हसत हसत रवाना झालेले सैनिक केव्हा तिरंग्यात लपेटून येतील याची देखील शाश्वती नसते. म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणतात की अग्निकुंडात जाण्यासाठी, आपल्या प्राण्यांची आहुती देण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जात आहेस. यानंतरची ओळ आहे, सफल झाले तुझेच हेरे तुझेच बलिदान. यावेळी ओळीतून कवी म्हणतात की सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसते. देशासाठी लढता लढता वीरमरण पत्करणे हेच त्याचे व्रत असते. म्हणून सैनिकाचे हे बलिदान कधीच वाया जात नाही. यानंतर प्रश्न 2 आहे, खालील आकृती पूर्ण करा. यामध्ये देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते. त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. आपण कारणे पाहूया. पहिलं कारण येईल, त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा पेटवला नाही. यानंतर अनामवीराचे कोणी स्मारक बनवले नाही. पुढे कुठल्याही रियासतीवर अनामवीराचे नाव नोंदलेले नाही. कुठल्याही भाटांनी वीराचे यश गायले नाही आणि जनसेवा करूनही सैनिकांवर जनभक्ती उधाणली नाही. अशा प्रकारे देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवीला का वाटते याची कारणे कवितेत आल्याप्रमाणे आपण इथे शोधून लिहिलेली आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा. इथे आपल्याला अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. यातील योग्य जोड्या आपल्याला जुळवून लिहायच्या आहेत. अ गटामध्ये पहिला मुद्दा आहे, धगधगता समराच्या ज्वाला. तर धगधगता समराच्या ज्वाला हे महाभयंकर युद्धासाठी वापरलेलं आहे. त्यामुळे याची योग्य जोडी येईल महाभयंकर युद्ध. मरणामध्ये विलीन म्हणजेच शांतपणे मरण स्वीकारणे. त्यामुळे आपण त्याची योग्य जोडी शांतपणे मरण स्वीकारणे त्याच्या समोर लिहिलेली आहे. पुढे आहे ना भय ना आशा म्हणजेच निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता असा अर्थ आहे. तेव्हा ती जोडी आपण त्याच्या समोर लिहिलेली आहे. आणि शेवटी आहे नच उधाणले भाव म्हणजे भावना व्यक्त न करणे. ही जोडीसुद्धा आपण त्याच्या समोर व्यवस्थितपणे लिहिलेली आहे. अशा प्रकारे अ गटाच्या समोर योग्य उत्तराचं लेखन आपण इथे केलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न 4 आहे, खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. कवितेतील काही शब्द आहेत, त्यांचा आपल्याला कोणता अर्थ समजला ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पहिला आहे अनामवीरा. अर्थातच अनामवीरा म्हणजे अज्ञातवीर, ज्याला कोणीही ओळखत नाही असा वीर. पुढे आहे संध्येच्या रेषा म्हणजे जीवनाचा अंत किंवा मृत्यू. यानंतर आहे ना भय ना आशा म्हणजे संध्याकाळची वेळ. आणि चौथा आहे मृत्युंजय वीर म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा, मरणाला न घाबरणारा. अशा पद्धतीने या शब्दांचा आपल्याला कवितेच्या संदर्भात जो अर्थ समजला तो आपण इथे लिहिला आहे. पुढे पाहूया.
यानंतरचा भाग आहे लिहिते होऊया. यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, तो पाहूया. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सलग लेखन करा. इथे आपण काय होणार आणि त्या संदर्भात आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला माहिती लिहायची आहे. ती माहिती पाहूया. मला मोठे होऊन सैनिक व्हायचे आहे. माझ्या निर्णयाला माझ्या कुटुंबियांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. माझ्या निर्णयाला त्यांची काही हरकत नाही. मी सैनिक झाल्यावर देशातील प्रमुख समस्या जसे सीमा सुरक्षा, आतंकवाद, कायदा व सुव्यवस्था इत्यादी याकडे लक्ष देईन. देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. सैनिक होण्यासाठी मला शारीरिक व बौद्धिक दोन्ही बाबतीत मेहनत करावी लागेल आणि आवश्यक चाचण्या पास व्हावे लागेल. या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण लेखन केलेलं आहे. इथे तुम्हाला जे काही व्हायचं असेल त्यानुसार तुम्ही लेखन करू शकता. यानंतर स्वाध्यायातील पुढील भाग आहे म्हणी ओळखूया. इथे आपल्याला काही वर्णन दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला म्हण ओळखायची आहे. पाहूया. पहिला आहे, गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. या ठिकाणी असतील शिते तर जमतील भूते ही म्हण बरोबर बसते, ते आपण लिहिलेलं आहे. पुढे पाहूया. रेहानाची कंपास पेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपास पेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसानी गावाला वळसा. या ठिकाणी काखेत कळसानी गावाला वळसा ही म्हण बरोबर बसते, तिचे आपण लेखन केलेले आहे. पुढे पाहूया. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायचे. या ठिकाणी आपण तहान लागली की विहीर खोदणे ह्या म्हणीचा वापर केलेला आहे. यानंतर चौथं वर्णन वाचूया. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाप तसा बेटा. या ठिकाणी बाप तसा बेटा ही म्हण बरोबर बसते, ती आपण इथे लिहिलेली आहे. पुढील भाग पाहूया. यानंतरच्या स्वाध्यायाच्या भागात वाचा व लिहा हा भाग आहे. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. आपल्याला इथे पुस्तकामध्ये एक उतारा दिलेला आहे, ज्यामध्ये विरामचिन्हे वापरलेली नाहीत. आपण त्यामध्ये योग्य विरामचिन्हे भरून हा उतारा लिहिलेला आहे. उतार्याचे वाचन करूया. मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र, असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. इथे आपण योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हे भरून उतार्याचे लेखन केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर आपण समजून घेऊया हा भाग आहे, तो समजून घेऊया. यामध्ये वाक्य म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. एखाद्या वाक्यामध्ये काही शब्द एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला काहीतरी अर्थ कळतो, तेव्हा त्याला आपण वाक्य असं म्हणतो. जर दिलेल्या शब्दांच्या वाचनातून आपल्याला काहीही अर्थ समजत नसेल तर त्याला वाक्य म्हणता येणार नाही. तेव्हा व्यवस्थित लक्षात घ्या, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे
ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. आता एक उदाहरण घेऊया. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. हे एक वाक्य आहे. या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे. आता या वाक्यामध्ये त्या मुलाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मुलगा हे उद्देश्य, तर जातो हे विधेय. मुलगा कृती कोणती करतो, तर जाण्याची, त्यामुळे जातो हे विधेय येईल. आणि कोणाविषयी माहिती आहे, मुलाविषयी, त्यामुळे मुलगा हे उद्देश्य येईल. या वाक्यातील त्याचा, मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहे. या ठिकाणी मुलगा बरोबर त्याचा मोठा मुलगा, म्हणजे त्याचा आणि मोठा हे मुलगा या शब्दाविषयी आलेले आहेत. याला उद्देशाविषयी आलेले असल्यामुळे उद्देशाचा विस्तार म्हणतात. आणि दररोज आगगाडीने हे विधेयाचा विस्तार आहेत, कारण दररोज आगगाडीने मुंबईला जातो हे जे शब्द आहेत हे विधेयाविषयी आलेले आहेत, त्यामुळे हे विधेयाचा विस्तार आहे. इथे व्यवस्थित लक्षात घ्या. ज्याच्याविषयी माहिती सांगितली तो उद्देश्य, जी माहिती सांगितली ते विधेय, आणि उद्देशाच्या संदर्भात जे शब्द आलेले असतील ते उद्देशाचा विस्तार असतात, आणि विधेयाच्या संदर्भात आलेले शब्द हे विधेयाचा विस्तार असतात. काही छोटी वाक्य करून त्यातील उद्देश्य विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा. या ठिकाणी तुम्ही काही आणखी वाक्य स्वतः तयार करायचे आहेत आणि त्या वाक्यांमध्ये उद्देश्य विधेय ओळखायचं आहे. त्याचबरोबर उद्देशाचा विस्तार करणारे काही शब्द लिहायचे आहेत आणि विधेयाचा विस्तार करणारे काही शब्द लिहायचे आहेत. याचा सराव तुम्ही नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला वाक्य, उद्देश्य आणि विधेय या तिन्ही संकल्पना काय आहेत ते लक्षात राहील. आपण पुढील भाग पाहूया. यानंतर पुढील भाग आहे लिहिते होऊया. इथे आपल्याला लेखन करायचं आहे. पाहूया आपल्याला काय सूचना दिली आहे. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. आता आपल्याला काय आवडतं याविषयी लेखन आहे. त्यासाठी काही प्रश्न आहेत ते पाहूया. पहिला प्रश्न आहे, तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? इथे तुम्हाला जो छंद आवडत असेल त्याविषयी तुम्ही लेखन करायचं आहे. आपण एक नमुना उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. माझा आवडता छंद हा आकाश निरीक्षण आहे. रात्री मंद चंद्राच्या प्रकाशात आकाश पाहणे मला अत्यंत प्रिय आहे. तसेच दिवसा ढगांचे विविध आकार पाहणे मला अत्यंत प्रिय आहे. मी दिवसभरातून 1 तास आकाश निरीक्षणाला देतो. या ठिकाणी आपण आकाश निरीक्षण हा छंद गृहीत धरून माहिती लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या छंदानुसार या ठिकाणी लेखन करायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे आहे, तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर पाहूया. माझ्या घरातील व्यक्ती माझ्यासाठी आकाश निरीक्षणाशी निगडीत असलेली पुस्तके मला आणून देतात. तसेच मला माझे बाबा ग्रह ताऱ्यांबद्दल माहिती सांगतात. या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही आपल्या छंदाच्या संदर्भात लिहायचं आहे. इथे या पाठावरील, या कवितेवरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.